नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय डिसेंबर अखेरपर्यंत नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर अँब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. यावेळी पाहणी दरम्यान सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता धायगुडे, माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणं बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल. या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली मग शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोर गरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता. आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता, कॅपॅसिटी फार कमी होती. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय, गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहतंय. आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत. मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत. म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोर गरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत. आणि आपण पाहतो एअर अँब्युलन्स करता हेलिपॅडची सोय सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज एअर अँब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते. जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर अँब्युलन्सची सेवा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होत आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग, उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता जे काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार
मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आमचे, हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. छोट्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक 16 कोपरी पाचपाखाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका शांतीनगर शाळा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलंय. शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, मनसेचे उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, विभाग सचिव रवींद्र पाटील, शहर सचिव विजेंद्र कदम, महिला शहर सचिव स्नेहल कुबल, शहर सचिव अंकिता सारंग, विभाग अध्यक्ष रश्मी सावंत, शहर सचिव स्मिता साळवी, प्रभाग अध्यक्ष इंदू कुंजीर, उपविभाग अध्यक्ष राणी वागसकर, शाखा अध्यक्ष रुपाली कर्जावकर, शहर सचिव प्रशांत पालांडे, उपविभाग अध्यक्ष संदीप शेलवले, दिलीप कोतवालकर, प्रभाग अध्यक्ष उमेश यादव, प्रभाग अध्यक्ष साहिल गायकवाड, तर शाखा अध्यक्ष रोशन पाटील, उपशाखा अध्यक्ष प्रवीण जाधव, प्रसाद कुंभार, कुशल वंचाळे, महादेव कारंडे, दिवेश विचारे, महाराष्ट्र सैनिक साहिल आमकर, राजहंस सावंत, अनुज मराठे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सैनिक प्रसाद होडे यांच्या पुढाकारानं करण्यात आले होते. तर मनसेचे शाखा अध्यक्ष महेश बोतने यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध भागांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 16 मध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी बोलताना मनसेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची गोडी वाढावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून छोटासा हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. तर पालक आणि स्थानिक नागरिकांनी मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजोपयोगी विविध उपक्रम राबवण्यात येतील असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागील 2 महिन्यापासून असे ठाण्यातल्या विविध भागांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना वह्यांचं शाळेय वस्तूंचं वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. आज देखील आमच्या संदीप साळुंके आणि आमचे शाखा अध्यक्ष प्रसाद असतील किंवा महेश बोधने असतील यांच्या माध्यमातून आज इथे वागळे इथे हा कार्यक्रम आयोजित केला आणि आमचा एक नेहमी प्रयत्न असतो की या गरजू मुलांना वह्या वाटपाच्या माध्यमातून मनसेचा यांच्या अभ्यासासाठी एक छोटासा हातभार हा आम्ही लावण्याचा प्रयत्न करत असतो. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय. कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या
तुमचे NCMC स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. NCMC स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6, बेसमेंट, गोल्डन हेवन सोसायटी, ठाणे जनता सहकारी बँक जवळ, खोपट, ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी TJSB सहकारी बँकेतर्फे तीनहात नाका वाहतूक पोलीस ठाणे येथे पॉन्चोचे वितरण करण्यात आले. कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांना पावसापासून संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंतनू खेडकर आणि बिझनेस डेव्हलपमेंट हेड स्नेहा फडके यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना पॉन्चोचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नौपाडा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक शंकर महाडिक यांचीही उपस्थिती होती. TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंतनू खेडकर म्हणाले, TJSB सहकारी बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि सक्षम बँकिंग सेवा देण्यासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारीही तितक्या संवेदनशीलतेने पार पडते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिकूल परिस्थितीतही कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सहकार्य करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आनंद आहे. त्यांच्या दैनंदिन कर्तव्यांमध्ये प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या अशा उपक्रमांमधून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचा TJSB सहकारी बँकेचा प्रयत्न आहे. तर बिझनेस डेव्हलपमेंट हेड स्नेहा फडके म्हणाल्या, TJSB सहकारी बँकेची सुरुवात ठाण्यातून झाली आणि आज देशातील 4थ्या क्रमांकाची आघाडाची बहुराज्य नागरी सहकारी बँक म्हणून बँकेने आपली ओळख निर्माण केली. मात्र या पावसात ठाणे शहराशी असलेलं आमचं नातं आणि जिव्हाळा आजही कायम आहे. समाजाच्या विविध घटकांसोबत उभे राहणे ही TJSB सहकारी बँकेच्या कार्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिकूल हवामानातही कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पॉन्चो वितरणाचा हा उपक्रम राबवण्यात आला. ठाण्याशी असलेली ही नाळ आणि सामाजिक बांधिलकी भविष्यातही अशाच उपक्रमातून अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी वाहतूक पोलीस सातत्यानं पार पडत असतात. त्यांच्या समर्पित सेवेला प्रोत्साहन देत TJSB सहकारी बँकेने समाजाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीतून हा उपक्रम राबवला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठाण्यापासून सुरू झालेली आपली TJSB सहकारी बँक आज देशातली 4थी मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि ठाण्याशी TJSBचं नातं हे पहिल्यापासून जोडलेलं आहे. तसंच ठाण्यातल्या सर्व घटकांशी TJSBचं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं हे कायम राहिलेलं आहे. ट्रॅफिक पोलीस आणि सगळेजण नेहमीच ऊन पाऊस ह्याची तमा न बाळगता इथे कायम सेवेमध्ये उभे असतात. त्यामुळे TJSBला त्यांच्याबद्दलही आपुलकी आहे. त्यासाठी TJSBनी सगळ्या इथल्या ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि सगळ्यांसाठी पोन्चोचं वाटप आता पावसाळ्यामध्ये त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी केलेलं आहे. हे रेनकोटचं वाटप इतर वाहतूक शाखेमध्ये, इतर चौकीमध्ये सुरू होणार आहे का? येस, ठाण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळीकडे हे वाटप करणार आहोत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.